नागपूर जिल्ह्यातील कामठी शहरातील वाढत्या अतिक्रमणावर नगर परिषद प्रशासनानं बुलडोझर चालवला। शहरातील विविध गजबजलेल्या भागांमध्ये रस्ते आणि नाल्यांवर करण्यात आलेली पक्की तसंच तात्पुरती अतिक्रमण हटवण्याची कारवाई युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहे, तर अनेक बांधकामं जमीनदोस्त करण्यात आली आहे। कामठी नगर परिषद प्रशासनानं मुख्याधिकारी विनोद जाधव यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी रमानगर ROB पुलाजवळील रस्त्याला अडथळा ठरणाऱ्या नाल्यांवरील पक्क्या बांधकामावर धडक कारवाई केली। JCBच्या सहाय्यानं ही बांधकामं पाडण्यात आली। नगर परिषदेकडून अतिक्रमण निर्मूलन मोहिमेला वेग देण्यात आला असून बुधवारी जयस्तंभ चौक ते गांधी चौक मार्गावरील अतिक्रमणे हटवण्याचं काम हाती घेण्यात आलं। तसेच शुक्रवारी बाजारपेठ परिसरातील अतिक्रमणांवरही कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनानं दिली। शासकीय जागेवर उभारलेले शेड, अस्थायी दुकानं, टीनचे टपरे, पाणठेले तसेच रस्त्याला अडथळा निर्माण करणारी सर्व अतिक्रमणे संबंधितांनी तातडीनं स्वतः हटवावीत असं आवाहन करण्यात आलं। अतिक्रमण स्वखर्चाने न काढल्यास नगर परिषदेकडून थेट कारवाई केली जाईल आणि त्यातून होणाऱ्या नुकसानीस संबंधित नागरिक स्वतः जबाबदार राहतील असा इशारा मुख्याधिकारी विनोद जाधव आणि अतिक्रमण अधिकारी प्रदीप भोकरे यांनी दिला आहे। नगर परिषद कामठीच्या माध्यमातून कामठी शहरातील सर्व मकानधारक, दुकानधारक यांना सूचित करण्यात आलेलं आहे की ज्यांनी शासकीय जागेवर, नालीवर, फुटपाथवर, रस्त्याच्या किनाऱ्यावर ज्या लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे त्यांना स्वतःहून अतिक्रमण काढून टाकण्यात यावे। त्या अनुषंगाने दिनांक 15/6/2026 पासून अतिक्रमण मोहिमेची कारवाई करण्यात आलेली आहे। त्यामध्ये काल रमानगर ROBच्या लगत असलेले अस्थायी स्वरूपाचे अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्यात आली। तसेच आज दिनांक 16/6 पासून जयस्तंभ चौक ते गांधी चौक, शुक्रवारी बाजार परिसर, मेन रोड ह्या प्रकारे पूर्ण कार्यक्रम अतिक्रमण काढण्याचे नियोजन करण्यात आलेलं आहे। मुख्याधिकारी नगर परिषद कामठी यांच्या वतीने सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की ज्या लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे त्यांनी स्वतःहून आपलं अतिक्रमण काढून टाकावे, प्रशासनाला सहकार्य करावे, अन्यथा नगर परिषद कामठीच्या माध्यमातून अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्यात येईल।